काय बनवलं? काऊन भाजी गिजी नाही केली काय? भाजी पोळी नाही केली काय? नाही रे चिची, आपल्या इथं भाजी कोण खाते रोज केला म्हणजे? गोड केलं म्हणजे भाजी तर कोणालाच नाही पाहिजे. म्हणून मग नाही केला, नाही केली भाजी. आता बाई बी म्हणे भाजी करू नको म्हणे, म्हणून नाही केला. काय मोहिनी, आता ह्या गोडगोळ्यानं पोट तरी भरते काय? हा, हे कसं आहे, थोडंसं भाजी पाहिजे असते याच्यासोबत. नाही बरोबर आहे सुनबाई, पाहिजे होती जराशी भाजी. तिखट वखट असलं ना जरासं तर जरासं धकती, भुकही जाते आणि पाणी धकते त्याच्यावर. तूच तर म्हणतो मी बायकोला हुशार आहे म्हणून. हे नाही माहित काय तुझ्या बायकोले आपल्या नवऱ्याला भाजी पाहिजेच म्हणून? एवढं नाही समजत? आम्हाला तर आमच्या नवऱ्याला काय पाहिजे काय नाही बरोबर धरूनच समजून जायचं म्हटलं. हे पाहिजे प्रेमानाची आधी तेल होतून राहिली. ननद बाई, तुम्ही सांगा मला, आता आमच्या इथं खातच नाही कोणी भाजी, मग कायले करू मी? वाया घालू काय करून? नाही तर केली नसती काय? खाल्ली असती कोण तर केली नसती. ह्या आजी आता पहिल्यांदाच म्हणून राहिले भाजी पाहिजे म्हणून गोडासोबत. नाही नाही मोहिनी, तुझं बरोबर आहे. मी असं नाही म्हणत ते चुकलं म्हणून, पण असं म्हणतो का बा जराशी पाहिजे होती, असं म्हणणं आहे, बाकी काही नाही. हा ना, तेच म्हणतो बा का असं कसं होऊ शकते म्हणून. आता करायला लागत म्हणूनच आम्ही केली नाही, नाही तर केली नसती काय. आता बाई देऊ का तुमचं वाढून? जेवता काय तुम्ही? अहो तर आता निपटू दे ना माणसाचं. हां मग जेवण मीच जेवली पाहिजे, अर्जंट आहे काय? तुम्ही जेवजा मग मी जेवण सोबत जेवू आपण. उद्या ना यायचं. तुम्ही कुठं चालली हो आता? येतं थोडंसं बाहेरून काम आहे मला, मग आल्यावर सांगतो तुला मुंबईशी. जा पण जेवण करून घ्या ना पहिले. आता मामाजी आणि राजेश बापूजी जेवून राहिले, दोघं जण जेवण करून घ्या. दोघं जेवून राहिले आता तुम्हीच जेवून घ्या एक तिसरे. जेवण करा ना, मग चालले जा लागन. तुम्ही म्हणत नाही तुम्हाला जाऊ नका म्हणून. वैशाली, मला काही सध्या भूक आहे नाही, पाहतो मग तिकडून आल्यावर. आणि तू काही लोट घेऊ नको, मला घेता येते हातानं. तू काही वाढून नको देऊ मला. तू आपलं जेवण घेऊन कर आणि खोलीत जाईन आराम कर, दोघी जणी जा. बरोबर आहे मोहिनी, दादाचं जेवण करून घ्या तुम्ही आता आणि आराम करा. आता काही कोणते काम आहे नाही तुम्हाला, आणि असं नाही ते ठेवून द्या. पहिले आराम करा थोडा वेळ, 2-3 घंटे आराम करा, मग त्याच्यानंतर कर्जा तुम्हाला काय करायचं आहे तर. जेवल्याबरोबर कोण आराम करते रे दादा? जेवल्याबरोबर थोडंसं हिंडा फिरा लागते. ते अन्न पोटावर बसलं तर बसलं नाही राहत काय? हा, ते भारीचं भारी होते मग. आणि काही म्हणतो तू. बिनबल्ल जेवण झालं, आता पोट भरलं. आता काही जात नाही मी वावरात. आता जरा बरं पहिले आराम करून घेतो. नाही तर मी असा आराम करत नाही बरं, पण गोड जास्त झालं म्हणे तर मग निघत नाही आपण काही काम. आता जातो, पहिले आराम करतो. मामाजी आता काही नाही, आता काही खरं नाही तुमचं. जा आता मस्त आराम करा, झोपून राहा थोडा वेळ, मगच तुम्हाला बरं वाटत. कुठं जाऊ नका आता सध्या. हाव ना कुठं जास्त झाल्यासारखंच झालं. हा, एकदम असं वाटून राहिलं का आता काहीच उठावं नाही बसावं नाही, झोपूनच राहा. आता करा तुम्ही जेवण, आता करतो आम्ही आराम. हा मामाजी, करा तुम्ही आराम करा. आणि काही लागलं तर आवाज दे जा, आम्ही जेवतो आता. हो जेवा बेटा जेवा. हो, मी म्हटलं होतं काही भाजी नको करू म्हणून. हा, माझं नाव बदनाम करत राहतं, कुठे घालून देतं मधात. आता बाई आज नाही म्हटलं तुम्ही, पण जेव्हा आपण काही गोड बनवतो तेव्हा असंच म्हणता ना का गोड केल्यावर आपल्या घरी कोणी तिखट खात नाही म्हणून. म्हणून मग केली नाही. आज नाही म्हटलं म्हणून काय झालं? पण नेहमी म्हणता ना जेव्हा करतो तेव्हा. आज तुम्हाला माहीतच नाही मी गोड काही करणार आहे म्हणून. काहून माहीत नाही मला? माहीत आहे मला, आंबे गिंबे आणले तरी माहीत आहे मला. तू रस करणार आहे हे माहीत आहे मला. मला काही समजत नाही काय मॅड आहे का मी? मी पाणी प्यायला गेली मग, आणि फ्रीज उघडून पाहतो तेवढे मोठे मला आंबे दिसले. मॅम म्हटलं आंब्याचा रस आहे म्हटलं आज आपल्या घरी. मग तरी मॅम म्हटलं काही बोलली काय तुम्हाला काही? हां मग तरीच तर म्हटलं आंबे गायब कुठं झाले? 2 आंबे गायब झाले म्हटलं. आता बाई मोठे मोठे आंबे गायब झाले म्हटलं. आणि आता तुम्ही सांगून राहिले म्हणून समजलं. नाही तर हे काय म्हणे मामाजी म्हणतो भाऊजी म्हणे आंबे तर म्हणे एवढे आणले होते म्हणे, याच्यातले कमी कसे झाले, तुम्ही खाल्ले काय म्हणे असे म्हणे ते. मी काय देव, मी खाल्ला काय? मी नाही खाल्ला. मग खाल्लाही नाही, मी हातही लावला नाही, फक्त पाहून घेतले आणि बस ठेवून दिलं. मी नाही खात काही, मला आवडतच नाही आंबा गिंबा खायला. अर्धी वाटी रस खाल्ला तर खाल्ला, नाही तर मी खातच नसतो. हिनं खाल्ला असं छायानं, इले सवय आहे काही आणलं घरात का खायची. इले आहे सवय पहिल्यापासूनचीच आहे, हिनंच खाल्ला असं. आंबे आणले का पहिले हेच खाऊन घे घरात. हा खाल्ला, 2 खाल्ले बाई मी. मग आता खाल्ले म्हणून काय झाले? आता काय खाले म्हणून ये का घरात? खाऊही देत नाही का तुम्ही मला आता घरात तुमच्या? तुला कोण खायसाठी म्हटलं काय? हा, खायसाठी नाही म्हणत, कायच्यासाठी नाही म्हणत. पण बा सांगायला पाहिजे नाही काय का बा खाऊन घेतलं बा का काही? एवढं घरात कल्लाई होते, बाजार होते, सारा होते, तरी चुपचाप बसली राहतं. आपण खाल्लं असेल तर सांगून द्या, हो मी खाल्लं. काय करणार आहे? तुला काही म्हणणार आहे? तुला काही काऊन खाल्लं म्हणून? पोटात ते येते ना तुमच्या. नाही म्हटलं म्हणून काय झालं? ते सुनायला वाटत असं नाही का आपल्याला नाही भेटलं, नंदीनच खाऊन घेतलं बा सगळं, म्हणून तशा करते आहे त्या. वाढव मग जेवायचं वाढा बरं, भले भूक लागली आता. चला जीव द्या जरासं,
करू द्या, आराम करू द्या. आता टाईम कोणता आहे आता दुपारच्या टाईमात झोपा येते. दे जेवायला दे पहिले, जीव दे आणि जरासा करू दे आराम. हा ते बाई, बसा ना तुम्ही, बसा तर खरी खाली. ना तुम्ही बसा ना. हा बसतो, बसा तर लागूनच बाबा. एक काम करा वहिनी, मला कधी थोडीशी आलूची भाजी करून द्या बरं, 2 आलूची भाजी. मला कधी रस हे गोड गोड यानं भूक नाही जात, थोडीशी भाजी करून द्या ना. आतापर्यंत ते तोड उरलं नव्हतं काही बोलायसाठी. आतापर्यंत त्या दोघी इथं बसल्या आहे. जेवण चालू होते, आतापर्यंत भाजी शिजली नसती काय, नाही तर मग स्वतः जातीन हातानं करून घेते का, तेले त्रास देऊन राहिली. आता जे आहे ते जेवून घे, पाहिजे मग संध्याकाळी करून घे. आलूची भाजी घ्यायची तुला पाहिजे असेल तर. नाही मला भूक जात नाही, मला आलूची भाजी पाहिजे ना, आताच पाहिजे. करून द्या म्हणा, पुरे आहेच का नाही, तर पुरेसोबत मला 2 आलूची भाजी करून द्या म्हणा. बरं देतो ना, मी देतो करून. मोहिनी ताट वाढते, मी देतो ना पैसाठी भाजी करून. तेच तर म्हणतो, येले नाचवल्याशिवाय राहतो काय मी, येले नाचवतोच ना चांगली. मी काय म्हणतो, तू ताटा कर, मी कणी थोडीशी भाजी करतो ननदबाईसाठी आणि आणून देतो. वैशाली ताई तुम्ही राहू द्या ना, मी आणतो भाजी करून. तुम्ही फक्त ताटा करा. हायच कर, आपण 4 जणी आहे की नाही, तर तुम्ही ताटा करा, मी येतो, मी आणतो ननदबाईसाठी भाजी करून. मस्त खमखमीत घमघमीत भाजी करतो. असं म्हणतं काय, बरं ठीक आहे, तू जाय, मी केली काय त्या केली काय सारखीच आहे. बसा आता बाई मग खाली. माहीत पडते आता कशी भाजी पाहिजे येले, आणि कसं काय पाहिजे, आणि कशी सतावते हे माहीतच पडते आता. आता दाखवतो तिला मोहिनीचा इंगा कायले म्हणते तर. आलूची भाजी पाहिजे का तिला वक्तावर, जेवायला बसायच्या टाईमावर. इथं भूक लागून गेली आता, आणि तिला भाजी पाहिजे. आतापर्यंत बसली आहे मस्त महाराणी तिथं, पण असं नाही का जाईन किचनमध्ये 2 आलू कापण भाजी करून त्याची, नाही आम्हाला तरात देते ते. अशी तरात देतं काय म्हणा, ठीक आहे. आज असं काही तिला अद्दल घडवतो का तिने याच्यानंतर मोहिनीचं नावच नाही घेतलं पाहिजे. हे झाली आलूची भाजी, आणि आता टाकतो मस्त याच्यात जमाल गोटा. माहीतच पडते कशी राहते हिची तर. कशी भाजी मागतं करून, माहीत पडते वेळेवर कशी भाजी मागतं, वेळेवर तुला काय काय पाहिजे, कशी तरात देतं. आता नाही थांबून नाही पळाली ते इथून उठून, मला नाव काय लावून मोहिनी. आता मस्त भाजी नेऊन देतो ना पहिले. काय म्हणा भाजी घे, काय आलूची भाजी पाहिजे ना तुला वक्तावर, घे आलूची भाजी. काय 1 नंबर भाजी बनवली मस्त चविष्ट तिच्यासाठी. आता तर काम आहे जमाल गोट्याचं. जमाल गोट्यानं आपली खरी कमाल केली पाहिजे. आता काय अशी खोलीतच बसली राहत असेल काय, 2 कामं करत जाय घरातले. मला आधार होते जरासा, आणि तुझे कामही शिकणं होते. आता जर गेली सासूच्या घरी तर सासूनं म्हटलं नाही पाहिजे पोरीले सगळं येते म्हणून, नाही तर म्हणून एवढी मोठी झाली म्हणून त्या माईनं काय शिकवलं म्हणून तुला, काहीच येत नाही म्हणून तुला. आई आता पाय, आता बाहेर जाऊ, तिकडून नाही म्हणे नुसतं बाहेरच जातं. आता खोलीत बसली तर आता तुला बरी नाही दिसून राहिली काय मी, तसं म्हणणं नाही आहे मग. राय तू घरात, असं जायच नाही म्हणत मी तुला कुठं. पण मला म्हणणं काय आहे, खोलीच्या बाहेर तर निघ जराशी, तिकडे येऊन बसत जाय, थोडीशी टीव्ही पाहत जाय, आमच्यासोबत बोलत जाय. तू अशी करशील नाही तर आम्हाला कसं समजत बाई. अशी नाही तर तू पागलून जाशील खोलीतल्या खोलीत. आई पागल तर मी तशीच झाली आहे राजेशच्या प्रेमात. पण त्या राजेशनं माझ्यासोबत लय धोकेबाजी केली आहे, त्याला मी कधी माफ नाही करणार म्हटलं या जन्मात तरी. त्या डोक्यातून निघालच नाही का त्या राजेशचं भूत आता. ते एवढं मोठं पोलिसांना समजून सांगितलं तरी निघालं नाही काय. आता काही कर्ज नको करायचं, काही डोक्यात आणजोही नको आता. आमच्याकडून धावपळ होत नाही बाबा, नाही तर मग बस कुठली सुटली लागली त्याच्या मागं. तुला तू आवडत असन, त्याला तू आवडून राहिली काय. त्यानं तुझ्यासोबत एक मैत्रीण म्हणून नातं निभावलं, पण त्याचा गैरफायदा घेऊन घेतला ना. असं असते काय कुठं. कोणी जर आपल्यासोबत चांगल्यानं बोललं, शेजारी पाजारी काही, तर चांगलं नातं ठेवायला लागते. असं केल्यानं कसं जमणार आहे आई. पण मी काय वाईट आहे आई, काऊन नाही आवडत असेल त्याला सांग बरं. तू वाईट नाही आहे मला सांग तू, मी असं नाही म्हणत तुला वाईट आहे म्हणून, पण त्याचं लग्न झालंय बाई. त्याचं लग्न झालं, त्यानं तुला कधी त्या नजरेनं पाहिलंच नाही, तर तो काय नाही करणार आहे. त्याची मर्जी, मला एवढं समजते का ज्याची त्याची मर्जी असते, कोणी कोणावर आपली मर्जी लादू शकत नाही. मग आपणच काय जबरदस्ती करावं कोणावर. पोरीसारखी पोरगी आहे तू, तुझी हिंमत दाखवायची आहे, चांगली दाखवायची आहे, तर चांगल्या कामात दाखव ना. अशा वाईट कामात दाखवून काय करतो. आई गं काय करू मी आता, मला करमतच नाही. मला असं वाटते की राजेशसोबतच बोलाव, त्यानं मला 2 शिव्या द्यायला तरी चालते, पण त्याच्यासोबतच बोलायची इच्छा करते. तू त्याला जोपर्यंत डोक्यातून काढत नाही ना, तोपर्यंत असंच होईल तुले. आता तू ते काय म्हणते, गेली होती मी रत्नाच्या घरी, जवळपासचे पाहुणे तर कोणी येणार नाही आता तुला पाहाले. आता दूरचा आहे म्हणते एक पोरगा, तर ठोईन म्हणते आता 2 दिवसानं येईन तो, तर बोलावून घेतलाय मी. म्हटलं आले तर बोलावून घे पाहुणे. काय आता तरी अशी कर्ज नको, नाही तर मग बस मागच्यासारखी करशील, देशील पाहुण्याला हाकलून. हे काम करू नको.
चांगलं पोरगा हातातून चाललं गेलं म्हटलं आपल्या. आई कोणाला खरं सांगणं गुन्हा आहे काय? जे होतं ते मी त्या पोराला सांगून दिलं. त्याचं काही चुकलं नाही. त्याला मी पसंत होती. असं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःची बोंब केली मग तो. म्हणूनच गेले ते पाहुणे. नाही तर तिथे चांगल्यानं बसले, नाश्ता पाणी सगळं झालं त्याचं. आणि मी म्हटलं या काय झालं म्हटलं गड्या येईल काऊन गेले म्हटलं हे. तरी माझ्या लक्षात काही आलंच नाही. साडी घालजो चांगली. आणि आता त्या दिवसासारखी ड्रेस घालू नको. चांगली साडी घालजो. आणि मग यायचं त्याच्या समोर. त्याने एका झटक्यात तुला पसंत केली पाहिजे त्या पाहुणे ना काय. कशी तू लग्न होऊन जाईल ना तर राजेशला विसरून जाशील. एकदम काही आठवण राहणारच नाही तुले. आठवण राहतच नाही. तर करून घे तू. पोरगा चांगला असेल तर चांगला आहे म्हणते ते. तसे ते आणते गिनते कोणते निरप चांगलेच आणते. तर पाहून घेजो पोरगा चांगलाच असन. आणि लग्न करून घे चालली जाय बा आपल्या घरी. आम्ही आमच्या ह्याच्यातून सुटून जातो आणि तूही सुटून जातो. ठीक आहे आई जशी तू म्हणतो तसंच करतो मी. ठीक आहे आता 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 अजून नको बोलू. किती बोलतो आता राहू दे ना झालं ना आता. मलाच म्हणतो अजून बोलतो म्हणतो. करायच्या वेळेस जराशी लाज वाटू देत जाणं कोणतंही काम. हा वैशाली ताई आलीच. वैशाली ताई आता त्या ननदबाईची सोयमोड करतो ना जराशी. कशात आपल्याला बोलतच राहते. टोचून टाचून बोलतेच नाही रे. बोलते तर बोलते वक्तावर काम सांगते. बिलकुल त्याला तर काय माहित. मी तर खटकतोच त्याच्या डोळ्यात. का त्याची काय दुश्मन होय काय तुम्ही. बरं ठीक आहे ना मला. तुम्ही दुश्मनी निभाव मी माझी दुश्मनी निभावतो. एवढा वेळ लागते काय बहिणी. 2 आलूची भाजी करायला एवढा टाइम लावाल तुम्ही. तर मग 10-12 लोकांच्या भाजीला किती वेळ लावाल बाबा. मी कधीची बसली इथं थंड होऊन राहिलं सगळं. कसं आहे ना बाई आता एवढी टेस्टी आणि एवढी चांगली भाजी बनवाले जरासा वेळ लागतेच. मोठ्या यानं बनवली मेहनतीनं तुमच्यासाठी भाजी म्हणून जरासा उशीरच लागला. घ्या आता खाऊन पहा कशी झाली. तर एवढीच केली वाटते आहे ना. 2 आलूची म्हटलं तर 2 आलूची केली वाटते. जास्त जराशी नाही केली. आता तुम्हीच तर म्हणे 2 आलूची करा म्हणे. आणि पाहिजेच कोणाला भाजी तुम्हालाच पाहिजे फक्त. म्हणून तुमच्या पुरतीच केली. आम्हाला कोणालाच नाही पाहिजे. आणा द्या खातो आता खाऊन पाहतो कशी केली तर भाजी. चांगली झाली नसन ते. दिसून असता नाही राहिली चांगली. कशी झाली ना काय झाली. अहो तर खाऊन घे ना आता. करून दिली ना वक्तावर तुला तिनं भाजी. हे खाऊन घे जराशी. आई कसंही झालं तरी खाऊनच घ्यायला लावतं काय. खाऊन घे काही केलं तरी खाऊन घे. नसं नाही खायचं. चांगलं नसन झालं तरी घे खाऊन. तुला माहिती आहे ना मला कधी चांगलं पाहिजे म्हणून काय मी असं खात नाही म्हणून काही दिलं तर. तुझे हात तुटले होते काय मग करायसाठी. आता ते बाबा तो राजेश जेवण करून राहिला होता. तेवढ्या वेळात जाती स्वतःच्या हातानं करून घेती. बाई ना तू माणूस आहे काय. करता येत नाही तुले. कायच्यात काय आहे किती टाका लागते काय टाका लागते अंदाज नाही बा. म्हणून स्वयंपाक करूनच राहिली एवढ्या वर्षाची. मग 2 आलूची भाजी करायला तुला 12 मंत्री झालं होतं काय. हा बोल आता तुम्ही मलाच बोल. घे बोलून मला. आता मीच आहे डाळ तुम्हाला. इथं आली 2 दिवसासाठी तर डाळ आहे तुम्हाला. तिथं गेली तर तिथं माझ्या सासूला डाळ आहे मी. अशी करता येतो का बस. मी तुझी पोरगीच नाही काय. तशी नाही म्हणत मी छाया तुले. मला म्हणणं असं आहे का आता हे जेवत होते जाती 2 आलूची भाजी करती आणि टाकून देते शिजाले. त्याच्या वेळेपर्यंत भाजी शिजत होती. तरी तर तिला म्हटलं आता गेली ते वक्तावर दिली तुला करून. मग करून दिली तर खाऊन घ्या आता. जराच कमी जास्त येते झालं वक्तावरच्या याच्यात तर खाऊनही घ्या लागत असते माणसानं. नाही आता बाई अशी तशी नाही केली काही. चांगली केली म्हटलं. सगळं टाकलं त्याच्यात. सगळं टाकलं मस्त जमल गोटा टाकला. काय म्हणा चांगली खाय म्हणा माहीतच पडते. मग सांगतो म्हणा. मग म्हणजो म्हणा फक्त तू. मला तर आज येईल पोट भरते. असं वाटून राहिलं का कधी कधी हिच्यावर असं होते कधी कधी नाही. आणि कधी कधी मला मजा येते. जेवण अरे वा बरोबर जेवा जेवा जेवा. मोहिनी मी काय म्हणतो मी फाईल ते मी तुला दिली काल ते कुठं ठेवली त्या. देऊ काय काढून. बरं देतो थांबा. नाही घेतो मी. तू बस पहिले जेवण कर. जेवण घेऊन कर मग आराम कर. माहिती थोडंसं काम पेंडिंग आहे ते मी करून टाकतो पूर्ण. तू जेवण मी पाहतो शोधून घेतो. बरं ठीक आहे राजीची. तिथंच ठेवली आहे. आपलं दिवाण आहे की नाही. दिवाणच्या बाजूने टेबल आहे. त्या टेबलवर ठेवली आहे. आणि त्याच्यावर एक सामान ठेवलं आहे काहीतरी वजनी. तोडली नाही पाहिजे म्हणून. तर पाहिजे तिथं. नाही तर नाही भल्ली फिकर दाखवते काय पाहा लागते. बायकोची यालेच आहे फिकर यायलाच पाहिजे बायको. मला काही ना काही ह्या मोहिनीसाठी शक्कल लढवा लागन. लय जरा घरात म्हटलं सगळीवर हे करून राहिली आहे. रुबाब दाखवायला पाहिजे. तर ठीक आहे ना मी सांगतो ना आता येईल. पोट कसं दुखून राहिलं तुला माहिती आताच्या आता तुला दुखून राहिलं होतं. आताच्या आता कसं दुखून राहिलं. मग छाया काय झालं बा. आई येतो पोट दुखून राहिलं. आई भलं पोट दुखून राहिलं येतो मी. आताच्या आता काय झालं हिला पोट दुखून राहिलं म्हणते. काय झालं हिला आताच्या आता पोट दुखून राहिलं म्हणते. जेवली ना काय रसानं पोटाला हे झालं का बाबा हिच्या. आता आपल्याला तरी झालं व येईल नाही झालं माणसं येईल नीलच झालं काय. आता बाई त्याला बोलणंच नाही पचत. मार बोलताच बोलते. त्या बोलण्याच्या यानंच त्याचं पोट बिघडलं असं मला तर वाटते. होते ना असं माणसाले.
जास्तच जर बोलत राहिलं ना तर तब्येतही लवकर खराब होते. हो काय भाऊ, असंही आहे काय माहित बाबा, मी आता काही ऐकलं नाही अजून. पण आता काय झालं असं नाही रे. आई झोपली काय व साजरी येऊन इथं? जराशी विचारपूसही नाही करून राहिली पोरीला येऊन तिथं. हा का काय झालं बाई, का काय नाही, काऊन पोट दुखून राहिलं म्हणून? नाही आता काय त्या संडासात येऊ काय हो मी तुला विचारायले? काय झालं म्हणून तुला पोट दुखून राहिलं, काय न दुखून राहिलं मला माहित आहे काय? आता हे उनी गिनीच्या दोन दुखून राहिलं असं. तशी मार बोलताच बोलतं कोणाला काही बोलतच राहतं, त्यानं झालं असं. आई कोणाला झालाय काय असं? हा बोलल्यानं कोणाला तरी झालं काय कसं? मी तर म्हणतो त्या सुनीनं काहीतरी टाकलं माझ्या याच्यात. माझं पोट कसं काय दुखून राहिलं काय की? आता ते एवढंच रिकाम पण राहिलं काय तू याच्यात काही टाकन त्या? आता ह्याच भ्रम राहिला काय तुझ्या डोक्यात भरला? थांब येतो मी, माझं पोट दुखून राहिलं. जाय पहिले पोट सप्पा करून घे चांगली. राऊ राऊ बोलायला येतं इथं, पहिले बोलतं. हा मार बोलताच बोलतं उनीनं झालं असं नाही. आणि आता मला सांगून राहिली तिनं हे टाकलं ते टाकलं. ते कायला टाकायला जाते काही? आम्हाला नाही झालं, हिलेच झालं. अहो राजेशजी, तुम्ही तर म्हणे मी काम करतो म्हणे, तुम्ही तर मस्त बसले इथे येऊन. अरे बा काय करू आता, जेवणच एवढं टाईट झालं म्हटलं का माय मन कामही करायला करून नाही राहिलं. हा असं वाटून राहिलं मला आता आरामच करा. करा ना मग, आराम तर करायला पाहिजे होता. तुम्ही तर बसलेच आहे. लेटून राही ना मग, आता झोपून राहा घंटाभर. आणि राजेशजी, तुम्ही तर 2-4 दिवस झाले हो ऑफिसला गेलेच नाही. तुमचा बॉस चिल्लावून नाही का आता? चिल्लावते चाललेले काय करू आता, इथं तर मग मन नाही लागून राहिलं कायच्यात. काय झालं मला समजूनच नाही राहिलंय. जीव घाबरल्यासारखा होते आणि मनही लागून नाही राहिलं. असं वाटतं झोपूनच राहावं. आता जातच नाही मी 4-8 दिवस. आता मला जेव्हा चांगलं वाटेल तेव्हाच जाईन. नाही येऊ देईन तर नाही येऊ देईन. लेखाले लय ढेर भेटते नोकऱ्या, त्याच्याच भरोशावर आहे काही एका बॉसच्या. नाही पण पगार चांगला भेटते तुम्हाला इथं. वाटतं का त्या पगाराले काय करू त्या पगाराचं? हा नुसतं कटकट त्याच्यापेक्षा तर मला असं वाटतं एखादा बिझनेस करावा माणसानं आता. हो लय झाली नोकरी. आता नोकरीत कसं आहे, ठराविकच पैसा येते. महिना आला का पैसा येते एवढा मोठा दिसते, महिना संपला का पैसा संपून जाते, बस काहीच दिसत नाही. मग त्याच्यापेक्षा तर बिझनेस करणं पुरते, रोज पैसा येते माणसाच्या हातात. पण राजेशजी, बिझनेसचं टेन्शनही राहते. हा चला आता नोकरी असून त्याला जर जोडधंदा केला बिझनेसचा तर गोष्ट अलग आहे. पण नुसतं बिझनेसच्याच भरोशावर जर राहिलं तर ते जमत नाही ना. आणि इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे त्याच्यात, तुम्हाला तर माहितच आहे. आता इन्व्हेस्टमेंट आहे तर करायला लागेल ना. मग नाही तर मग नोकरीच करतो, काय आहे त्याच्यात. मी काय म्हणतो, नोकरी काही सोडू नका. नोकरी करा तुम्ही नोकरी करा, मी बिझनेस करतो. दोघं मिळून मस्त आपलं काम चालते म्हटलं. एकट्याच्याच भरोशा राहिल्यापेक्षा दोघंही जण करू आपण. मोहिनी सध्या तू काहीच करायचा विचार करू नको. सध्या 6 महिने तरी, वर्षभर तरी काहीच करू नको. तू काय वर्षभराच्या बाद मग तर बाबूही लहान राहील. मग काय करशील तू? मग तर होणारच नाही तुझ्याकडून अजून 4-5 वर्ष. 4-5 वर्ष रिकामी बसतो काय राजेशजी मी? 4-5 वर्षांनी बसत मी, मला गमत नाही रिकामं. हा आता तरी 2-3 वर्ष झाली रिकामीच आहे समजा. पण मी रिकामी राहतच नाही. मी बिझनेस करतो म्हणजे करतो. तुम्हाला सांगितलंय मग मला काय करायचं आहे काय नाही म्हणून. बाकी कोणाला सांगू नका मग प्लॅन. मी काय ना मग करण जे करायचं आहे ते. बरं ठीक आहे, करतो मी सपोर्ट करणच तुले, काही विषय नाही. पण आपलं सगळं सांभाळून पाहिजे रे बा. नाही तर मग बस लेकराची बाकी होईन इकडे, आणि तू बिझनेस करशील, तुलाही दगदग होईल. मग दोघंही बिमार आहे काय ना. त्याच्यापेक्षा चिडचिड होऊ नको आणि जास्त टेन्शन काही घेऊ नको. अहो राजेशजी, आता लेकरूही झालं, तुम्ही सांगा. आता चल ठीक आहे, थोडंसं लहान आहे तोपर्यंत मीच पाहतो. पण 2-3 घंट्यासाठी जर मी बाहेर असली तर आत्याबाई आहे ना घरी. मग आत्याबाई तेवढंही काम नाही करू शकत काय? 2-3 घंटे आमच्या लेकराला पाहायचं. आणि शिवाय वैशाली ताई राहतेच. वैशाली ताई कुठं जाणार आहे? मोहिनी पण वैशाली बहिणी खायला पाहिजे, त्याच्याजवळ नाही राहीन काय? त्याच्या लेकराला सांभाळून का तुझ्या लेकराला सांभाळून ते? त्या बरोबर सांभाळते. त्याची लेकरं मी सांभाळत जाईन ना. मग त्या कुठं गेल्या म्हणजे मग मयानी सांभाळून काय त्या? काय सांगावं बा आता, तुमचं तुम्हाला माहीत बाहेरले कधी भांडता कधी चांगल्या राहता, काही समजत नाही मला तर. राजेशजी, एक मजेदार गोष्ट सांगू का तुम्हाला? पण आताची मजेदार गोष्ट सांग ना. आता कोणती मजेदार गोष्ट घडली आहे? मी सांगतो गड्या तुम्हाला, पण तुम्ही गोष्ट सांगा नका कोणाला. हा नाही तर मग येणार लाता का आजी. बरं ठीक आहे, नाही सांगतं करी. त्या म्हटलं आता एकदम माझ्या छातीवरच बसतं काही येऊन. पहिलेच तर जेवणाचं वजं, वरतून अजून तुझी वजं. हटवा राजेशजी, मी काय नाही छातीवर बसून तुमच्या. माझी गोष्ट काय का तुम्ही? बोल ना काय झालं? राजेशजी, आता तुम्ही जेवण घेऊन करून कधी बाहेर गेले होते. मग आम्ही जेवायला बसलो. वैशाली ताईने ताटं केले, आम्ही जेवून राहिलो होतो. तर ननदबाई काय म्हणते, मायाकून होत नाही म्हणते हे जेवण म्हणते. मला कधी भाजीच पाहिजे म्हणते. आता आलूचीच भाजी पाहिजे म्हणते. मला म्हणते 2 आलूची भाजी करून द्या म्हणते. वैशाली वहिनीला म्हणते. म्हणजे वैशाली वहिनीलाच नाही म्हटलं, कोणी बी करून द्या बा म्हणून असं म्हटलं. तर मग आता बाई ताईला बोलल्या, आता काही ताईला जेवायच्या टाईमला सांगता काय म्हणे. आतापर्यंत ते 2 जण जेवत होते म्हणे, मामाजी आणि राजेश. तर तेव्हा कोण नाही सांगितलं म्हणे असं म्हटलं. हा बरोबर आहे आईचं. मग जेवायच्या वेळेस सांगितलं असतं तर तोपर्यंत भाजी शिजली असती. ऐन कोणाला जेवणाच्या ताटावर उठणं बरोबर आहे काय? हो ना. तर मग वैशाली ताई उठून राहिल्या होत्या. मग मी काय म्हटलं वैशाली ताईले,
राहू द्या म्हटलं वैशाली ताई तुम्ही मी स्वतःच जातो म्हटलं आणि करून देतो म्हटलं. तू काय उठली काय गरज होती काय? हा दिले मनाचं होतं खायशील तर खाय रस, नाही तर जाय म्हणा स्वतः करून म्हणा हातानं हात नाही का तिले बाईसारखी बाई असून बसली राहते एका जागी. तेही म्हटलं आत्याबाईनं आम्ही बोलायच्या पहिले कनी आज आत्याबाईच बोलले त्याईले म्हणे तू म्हणे माणूस आहे काय म्हणे तू म्हणे का तुला अंदाज नाही काय टाका लागते काय नाही टाका लागत माणसानं म्हटलं तर समजून घेते म्हणे कोणी पण बाईसारखी बाई असून जाती म्हणे 2 आलूची भाजी करून घेते म्हणे तुला पाहिजेच होती तर म्हणे. हो मग बरोबर आहे आईचं. ननदबाईले गुस्सा आला. ननदबाईनं म्हटलं नाही म्हणे मला भाजीच पाहिजे नाही मी जेवतच नाही म्हणे अशा म्हणे मला पुरीसोबत आलूचीच भाजी पाहिजे म्हणे. असं तू गेली असं मग करून द्यासाठी नाही? हा गेले ना मी तेच तर म्हणतो तेच काय मग समोस खरं मी गेली आणि आलू कापले मस्त भाजी गिजी केली मग मला आठवलं का आपल्या घरी कणी जम्माल गोटा आहे मी काय केलं त्याच्या जेवणात जमाल गोटाच टाकून दिला. मुली काय केलं असं तिला त्रास घेस होईन तर मग माहीत पडत ना तिले काय होय काय नाही म्हणून त्याच केलं म्हणून तू यावरच आरोप घेते ते आता. आजीची आरोप तर त्या मायावर तशाही घेते म्या काही केलं तरी घेते नाही केलं तरी घेते चालेलच माहिती आहे घरात मायावर आरोप घेते म्हणून फक्त तुम्ही माहिती आहे काय काही म्हटलं ना तर तुम्ही बोल जा माय मागं फक्त थोडंसं. पण ही खोट्या माणसाची बाजू घेणं झाली ना शोभते काय मला खऱ्याची कोण बोलायला पाहिजे. राजेशजी बरोबर आहे जिथं खऱ्याकून बोलायला पाहिजे तिथून खऱ्याकून बोलायला पाहिजे पण इथं खोटा माणूस कसा आहे इथं खरा माणूस कसा आहे माहिती आहे ना तुम्हाला. मग म्या काहून असं केलं असं त्या एवढा त्रास देते त्याचा त्रास तर कमी झाला पाहिजे ना थोडासा. आता आमची कंडिशन नसून आम्हाला उठवते म्हटलं 17 वेळा हे आनंदा वहिनी ते आनंदा वहिनी आणि आनंद द्यास लागते नाही तर मग बस इमोशनल ड्रामा चालू होऊन जाते त्याचा. आई मी एकुलती एक पोरगी आहे ना तुझी आणि मग माझ्या कोणी ऐकत नाही घरात ना असं नाही तसं नाही चालू होऊन जाते त्याचं. मग आता झाला काही त्याचा अवसर किसर झाला का वाचा आहे? राजेशजी काय विचारता तुम्ही असं लगेच झाला. हा बस आम्ही जेवणच करून आलो ननदबाईनं फेकलं ताट उठल्या आणि गेल्या धावपळ करत म्हणे बस आई पोट दुखते आई पोट दुखते. आता बाई म्हणे काय झालं म्हणे तर सांगायला खालीच नाही हो पाहायला म्हटलं. आता ते काय तुला सोडते काय ते येतेच म्हटलं धावपळ करत पाय ना तू ते तुला सोडत नाही ते बोलल्याशिवाय राहत नाही काही. आता तू काय कर एक काम कर तू आता झोपून राह मी सांगतो झोपली म्हणून ते आता तिला त्रास काही देऊ नको म्हणून दरवाजा लावून घेतो. असं करू काय ठीक आहे दरवाजा तर लावलाच नाही त्या जर आले ना तर तुम्ही सांगून तिथं झोपली आहे म्हणून ती एवढंच सांगा फक्त झोपली आहे सध्या दरवाजा उघडत नाही म्हणा. तशी राजीची मी काय भेटतो काय त्याच्यावर भांडण करायला नाही भेट मी हां मी भेट कोणालाच नाही पण माझं म्हणणं काय आहे का आता आपण चांगलं आहे ना तर चांगलं राहिलं पाहिजे तर लोक चांगल्या माणसाला चांगलंही राहू देत नाही. हो आता चांगलं राहू देणं ना वाईट राहू देणं त्या काही फालतूचं काम हे कामं करून ठेवले हे स्वतःच तर केलं उभारी धंदा बोले म्हणता आता. राजीची होतच असते गलती काय करता आता त्यानं काही असं करावं मग आणि त्यानं आता असं केलं होत माझ्यासोबत तर मी अशीच करणार आहे उलट त्याच्यासोबत. काय जो नुकसान नको करून घेतो स्वतःचं म्हणजे झालं. राजेश दादा दारू रे राजेश दादा काय आली आहे ना आली ना आता ते आली बोलायला तुला सुनावले आता तू चुपचाप जो आवाज काढू नको मी सांगतो तिला बरोबर. हो राजेश दादा दारू रे राजेश दादा वहिनी कुठे आहे. काय म्हणतो छाया झोपू दे ना जरा बर ते झोपली झोपली आहे तिने औषध घेतलं आणि झोपली आता उठत नाही ते 4-5 वाजेपर्यंत. नाही उठू येईल काम आहे मला दरवाजा उघड. तो दरवाजा उघडत नाही आता जाय आराम कर तू आता जेवण झालं ना जेवण खाऊन झाल्यावर आराम करायला लागते. काय झालं कायसाठी दरवाजा ठोकणं चालू आहे हा जा बाई आपल्या खोलीत जा. बाबा काही नाही काम होतं वहिनीसोबत थोडंसं. काय मी म्हटलं ना तुला ते एवढ्या आसानीनं सोडत नाही म्हणून. म्हणून तर म्हटलं तुम्हाला मी का तुम्ही सांगू नका आणि दरवाजा उघडू नका म्हणून. हा दरवाजा उघडला असता ना आता कलकल कलकल केलं असतं ते ना तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं तुम्ही तसं केलं. मग माझी बहीण आहेच तशी हा एकटीच भारी आहे म्हटलं तुम्हाला सगळी. काय कामाची वर राजेशजी तुमची अशी बहीण हा आली तेव्हा आल्या फूट भांडण करते आल्या फूट भांडण करते का कोणा भाऊ राहिले असं वाटत नाही आम्हाला तर आम्हाला कोणालाच वाटत नाही घरात आली पाहिजे म्हणून. नाही तसं नाही आहे ते पहिल्यापासून अशीच आहे लहानपणापासून. आम्हाला जर काही घेऊन दिलं तर तिच्या जीवावरी मावशीच्या पोरीला काही घेऊन दिलं तिच्या जीवावरी मलाच घेऊन द्या फक्त माझ्यासोबत बोला माझ्यासोबत चांगले राहा असं होतं तिचं एकुलती होती कणी ते लाडाची होती जराशी म्हणून. आणि आता सासूच्या घरी गेली आता सासू काही तिच्या मनाला चालत नाही म्हणून तशी चिडचिड झाली ती आता. राजेशजी सासरी मग चिडचिड होते तर माहेरी तर चांगलं राहा मग भावजाईसोबत चांगलं राहा तर भावजाई चांगलं राहील. तिथं काही अडचण आली म्हणजे आपणच निपटवतो लागन तर आणि त्याला समजतच नाही काही आपल्यासाठी चांगलं करते बा म्हणून हे लोक. एखाद्याचा स्वभाव कसा राहते मोहिनी त्याला तू किती सुधारायचा प्रयत्न कर तो काही सुधरत नाही. तसं आईचं काम छायाचं. आता तू कर आराम आणि मी करतो आराम आणि आता दरवाजा ठोको तिकडे का दरवाजा तोडून टाको आता दरवाजा उघडाचा नाही. ठीक आहे मी नाही उघडत जातच नाही मी बाहेरच नाही जात मला जास्त काय लागते मी तर म्हणतो आताच काय रात्री बाहेर नाही जात तुम्ही सांगता बिमार आहे म्हणा ती झोपलीच आहे म्हणा. बरं ठीक आहे सांगतो मी. असं आहे ननद जर अशी परेशान करण बार बार तर जीवावर तर येईनच ना माणसाच्या म्हणून माझ्या जीवावर आली दिला जमाल गोटा टाकून त्याच्या जेवणात
आता घ्या म्हणा, बसा म्हणा बोंबलत. हां चला मग पहा आता उद्याच्या व्हिडिओत काय ननदबाई काय हंगामा करते घरात. तर आता आता ननदबाईची पाठवाची वेळ आली ना, त्याची रवानगीच करायला लागते. आता भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.